खरंच जगात आजही माणुसकी शिल्लक आहे काय? काय घडलं पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा. रविवार व सोमवार या 2 दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पूर्णा, दुधना, गोदावरी, करपरा, लेंडी या नद्यांना पूर आला. परिणामी या पुराचा फटका शेती पिकांचा अन्य नागरिकांना बसला, त्याचबरोबर मुख्य प्राण्यांनाही बसल्याचं समोर आले. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर परिसरातून पूर्णा नदी वाहते. या नदी पात्रातील बाबळीच्या झाडावर जवळपास 20 वानरं अडकून पडली. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर परिसरात कमी झाल्यानंतर काही शेतकरी आपल्या शेतीमध्ये किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी निघाले होते. त्यानंतर पूर्णा नदी पात्रातील बाबळीच्या झाडावर वानरे अडकून पडल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मंडळ अधिकारी सुदाम खुणे, तलाठी अजय कटके यांनी मंगळवारी सकाळी नदी पात्राकडे धाव घेतली. सोबतच काही फळं आणली. त्यानंतर अप्पा बनसोडे, नारायण बनसोडे, प्रल्हाद बनसोडे, बलराज बनसोडे, भगवान बनसोडे यांच्यासह काही ग्रामस्थांना सोबत घेत या वानरांना ही फळे खाण्यासाठी दिली. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधला. मंगळवारी 3 वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्याची वाट पाहत ग्रामस्थ व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी बसून होते. पूर्णा नदी पात्रातील बाबळीच्या झाडावर 2 दिवसापासून पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या या वानरांना मंडळ अधिकारी व तलाठी यांनी फळं आणली होती. मात्र ही फळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नदीपात्रातील पाणी पोहून झाड गाठणं आवश्यक होतं. त्यानंतर काही ग्रामस्थांनी या नदीपात्रात उड्या मारत झाड गाठलं. या झाडावर जात सोबतची फळे वानरांना खायला दिली.